आणि याच्यामुळे एकता निर्माण राहते. त्या वारीमुळे जातीभेद न राहील. सगळ्या गोष्टी भजन कीर्तन देवाची नाव घेत जायचं. वाट कटते त्यानं. तरी सांगा. त्याच्यामुळे अजितदादा हे चांगले माणूस होते आणि एक तर विकास पुरुष होते ते. त्याच्यामुळे विश्वासाचं नातं आहे. विश्वास असेल तरच नातं टिकतं, विश्वास नसेल तर हेच ते प्रेम जे विठ्ठलाच्या भेटीसाठी शेकडो मैल चालूनही चेहऱ्यावरचा थकवा नाही तर फक्त विठ्ठल नामाचा आनंद दाखवतं. नमस्कार मंडळी, सध्या संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालाय. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आम्ही सहभागी झालो आणि हा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवला. बेलवडी येथे या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण अत्यंत उत्साहात पार पडलं. लाखोंच्या संख्येने आलेल्या वैष्णवांचा मेळा, टाळ मृदुंगाचा गजर आणि माऊलींच्या अश्वाने मारलेली दौड हा सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा होता. याच गर्दीत आम्हाला भेटलं हे सुबक वारकरी दाम्पत्य. त्यांच्या डोळ्यातील विठ्ठल भक्ती बरंच काही सांगून गेली. पहा ते नेमकं काय म्हणाले. आपलं नाव सांगा. युवराज पांचाळ मुदगडे. आई, आपलं नाव. मंगली युवराज पांचाळ. बाबा, या वर्षीची वारी ही तुकोबारायांच्या वारीमध्ये आपण आहोत, तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. वारी अत्यंत चांगली आहे. सगळे सगळ्या साधू संतांची भेटी होत्यात. देवाबद्दल आदर आहे, त्याच्यामुळं आम्ही वारी करतो. तुम्ही वारी किती वर्षापासून करतात? 2 वर्षापासून करतो. वारीमधील तुम्हाला जे काही अनुभव आले असतील ते थोडेसे सांगा. अनुभव काय, हेच आता भजन कीर्तन देवाची नाव घेत जायचं. वाट कटते त्यानं, त्याच्यामुळं जायचं. तरुणांना वारीबद्दल तुम्ही काय सांगाल? तरुणांना ही वारी चांगली आहे आणि याच्यामुळे एकता निर्माण राहते. त्या वारीमुळे जातीभेद न राहील. सगळ्या गोष्टी म्हणजे माणुसकीच्या चालतात. माणूस म्हणून ही चांगला आहे. ठीक आहे. आई, तुम्ही थोडं वारीबद्दल सांगा. तुमचाही 2 वर्षाचा अनुभव असेल. अनुभव चांगला आहे. तिनंच काढते मला. चांगले आहे वारी तुकरायचं करावं. एक सोपान काकाची केलतो, पुन्हाही आता तुकरायचं केलं. चांगलं असं ठीक आहे. तरुणांना किंवा आमच्या वयाच्या लोकांना काय संदेश वारीबद्दल? चांगला आहे, खूप चांगला आहे. करावं वारी. करावी, वारी करावी असा संदेश आहे तुमचा सर्वांनी एकदा. नाही, गुटखा हे खाण्यापेक्षा ही चांगलं केलेलं की इतर नाला लागण्यापेक्षा दारू पित्यात. बाबांचं म्हणणं आहे, व्यसनाधीन होण्यापेक्षा निर्व्यसनी राहून ही तुकोबारायांची, सोपानदेवांची, ज्ञानोबारायांची आणि आपली पंढरीची वारी करावी. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच वारी आहे, तर त्यांच्याविषयी तुम्ही 2 शब्द काहीतरी सांगा. अजितदादा हे चांगले माणूस होते आणि एक तर विकास पुरुष होते ते. त्याच्याबद्दल बोलायला मला हेच नाही. सर्वांनाच त्यांचा आदर होता. चालेल बाबा, अजून एक प्रश्न असा होता की आत्ताच्या तरुण पिढीमध्ये लग्नासंदर्भात किंवा त्यानंतर बऱ्याचशा काही समस्या येत आहेत. त्याच्यामध्ये लग्न जास्त वेळ टिकत नाहीत आणि याच्याही पलीकडे असं आहे की हिंसेचं प्रमाण वाढलेलं आहे. आपल्याच पत्नीचा खून करणं किंवा त्यांना जीवे मारणं, या सगळ्या गोष्टी वाढत आहेत. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल का? पत्नी विश्वासाचं नातं आहे. विश्वास असेल तरच नातं टिकतं, विश्वास नसेल तर टिकत नाही. हां, तेच आता तरुण मुलं का करतात ते मोबाईलमुळं सगळ्या त्याचंही बिघडून गेलेच. ही राहील नाही आता पहिलीच. म्हणून हे पत्नी पतीमध्ये विश्वास महत्वाचा आहे सगळ्यात. विश्वासानं जरी वागलं तर मग संसार नीट होतोय, सगळं नीट होतंय. नाहीतर मग ती अशी परिस्थिती त्या. बारामती म्हटलं की महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि विकास पुरुष अजितदादा यांची आठवण येणं अगदी साहजिक. आम्ही या दाम्पत्याशी गप्पा मारताना सध्याच्या समाजातील एक गंभीर विषयावर संवाद साधला आणि समाजात पती पत्नीच्या नात्यात हिंसा आणि दुरावा रोज पाहायला मिळतोय. यावर वारीत चालणाऱ्या माऊलींनी एक खूप मोलाचा संदेश दिला. ते बाबा म्हणाले की पती पत्नीचं नातं हे निव्वळ विश्वासावर आधारलेलं असतं. जिथे विश्वास असतो तिथेच नातं टिकतं आणि संसार सुखाचा होतो. खरोखर ही वारी केवळ भक्ती शिकवत नाही, तर समाजात एकता आणि नात्यांमधील पवित्रता टिकून ठेवण्याची मोठी ताकद देते. आणि मंडळी, वारीत चालत असताना आमचं भाग्य असं की आम्हाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुकांचं अगदी जवळून दर्शन घेता आलं. या त्या पादुका आहेत ज्यांच्या चरणावर लाखो वारकरी आपले माथे टेकून धन्य होतात. तुम्ही घर बसल्या या पवित्र पादुकांचं दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये जय जय रामकृष्णारी नक्की लिहा. वारी म्हणजे माणुसकीचा महापूर. या संपूर्ण मार्गावर शासन, विविध सामाजिक संस्था
आणि अगदी सामान्य नागरिकांकडून वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, जेवणापासून ते थेट थकलेल्या पायांना आराम देण्यासाठी मसाज आणि पाय दाबण्याची सेवा मोफत दिली जात होती. ही सेवा स्वीकारून जगद्गुरू तुकोबांची ही पालखी आणि हा अथांग वैष्णवांचा सागर पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. पावले पंढरीची वाट चालत आहेत आणि प्रत्येकाच्या मनात आता एकच आस आहे, ती म्हणजे सावळ्या विठ्ठलाला भेटण्याची. तुम्हाला हा वारीचा छोटासा प्रवास कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा